नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे विद्यास परिपूर्ण किचन। तर चला आज मग बनवूया पालक पनीर अगदी 10 मिनिटात। आपला व्हिडिओ आहे 3 मिनिटाचा। ऑल ओव्हर कुकिंग टाइम मिळून 10 मिनिट्समध्ये यू कॅन एन्जॉय यमी पालक पनीर। सो लेट्स गेट स्टार्टेड। सर्वात प्रथम मी 2 बंच असे पालक मस्त धुवून घेतलेले आहे। गरम पाण्यात तुम्हाला ते पालक टाकून एक 2 ते 3 मिनिटं उकळायचं आहे। जास्त ओव्हर कुक नाही करायचे, आता त्यातले न्यूट्रिएंट्स निघून जातात। बघा आता 50% जे आहे कुक्ड आहे, तुम्हाला दिसत असेल। जास्त पानं जे आहे ते एकदम स्मॅश नाही झाली आहेत। स्ट्रेनर घ्यायचा, त्याच्यामधून पाणी काढून घ्यायचं आहे। बघू शकता वाफ येत आहे। मग नळाखाली धरून घ्यायचं आहे गार पाण्याच्या, आपल्या नॉर्मल टॅप वॉटरच्या। मग असं काहीसं दिसेल। ग्राइंडिंग जार घ्यायचा आहे, त्यात पालक टाकायचे आहेत। हिरवी मिरची 2, अद्रक आणि थोडंसं जिरा टाकायचं आहे। हिरवी मिरची तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता जर तिखट आवडत असेल तर। बघा मस्त पेस्ट, बघा जी शाईन आहे बघा पेस्टवर, अशीच पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। चला आता मात्र बोलूया रेसिपीकडे। आता हे बघा तेल गरम केलेलं, त्यात तडतडतं मस्त गेला आपला चॉप्ड बारीक कांदा। मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। मस्त बघू शकता हलका कांदा, हलका एक थोडा पिंकिश झाला की आपली पेस्ट त्यात जाणार। जबरदस्त रंग बघा किती सुंदर आला आहे आपल्या पेस्टला। आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। बघू शकता जबरदस्त। आता मला मस्त स्टर करा, थोडा वेळ स्टीमला ठेवणं जेणेकरून आपली पेस्ट थोडी शिजेल। आता बघू शकता तब्बल 3 ते 4 मिनिटांनी असे मस्त बुडबुडे आलेले आहेत आणि पेस्ट जी आहे ती आपली शिजलेली आहे। आता ह्याच्यात जाणार आपले काही की मसाले अगदी आपले बेसिक मसाले आहेत। हळद आहे, लाल तिखट आहे, धने पावडर आहे। ओके, नंतर आपला मेन इन्ग्रेडियंट आहे किचन किंग मसाला। जबरदस्त लागतो हा गाईस, मी हाच वापरते बघा। मग जबरदस्त मी टाकलेला आहे आणि आता थोडंसं चवीपुरतं मीठ जाणार आहे आणि याला पटापट करूया स्टर। सगळे मसाले जे आहेत प्रॉपरली मिक्स करून घ्यायचे जेणेकरून चव ही अगदी उत्तम येणार। बघू शकता मस्त हलवून झालेलं आहे। मी थोडंसं हलकं कोमट पाणी, जे मध्यम गरम पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा स्टीमला ठेवलेलं आहे। 4-5 मिनिटांनी आपलं मसाले सगळे शिजलेले आहेत, थोडं स्टीम आलेली आहे। आत्ता मी ह्याच्यात ॲड करणार आहे ते म्हणजे आपले पनीरचे क्यूब्स। हे बघा आता हे 250 ग्रॅम्स पनीर आहे जे मी घेतले, म्हणजे 1 पॅकेट पनीर आहे। हे मी स्मॉल क्यूब्समध्ये कापून घेतलेलं आहे आणि आता मस्त ह्याला मिक्स करणार आहोत आणि पुन्हा एकदा स्टीम अगदी मीडियम स्लो गॅसवर, जास्त फास्ट नाही, नाहीतर आपली ग्रेव्ही चिपकेल भांड्याला, म्हणून अगदी स्लो गॅसच्या फ्लेमवर। आणि ही रेसिपी अगदी झटक्यात पटक्यात बनते, तुम्ही टिफिनमध्ये लंचमध्ये इझिली बनवू शकता। बघू शकता शिजल्यावर आपला मस्त रंग झालेला आहे आणि चेक करायचं पनीर असं सॉफ्ट कट व्हायला पाहिजे। हा जबरदस्त परफेक्ट। चला मग सर्व करूया आणि गरम गरम खाऊया। चपाती आहे, भात आहे, काकडी आहे आणि आपली आली पनीरची भाजी। यम्मी अँड टेस्टी थाली रेडी, एकदम प्रोटीन रिच पण आणि क्विक पण। सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ। पुन्हा भेटूया अशाच अमेझिंग व्हिडिओसोबत, तोपर्यंत सबस्क्राईब टू विद्यास परिपूर्ण किचन।